रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण आलोय वैजापूर तालुक्यामध्ये रामेश्वर महाराज यांच्या संस्थेवरती आलेलो आहे. आपण जाणून घेणार आहोत बा रामेश्वर महाराज आज तुमच्या इथलं संस्थेचे का बा तुम्ही इथं चालू केली तर या संदर्भात काय काय नियम असतात मुलांसाठी? आपल्या वैजापूरचे श्री संत बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्था या नावाने संस्था चालू केलेली आहे. आणि ही संस्था गेल्या 3 वर्षापासून अनेक शेकडो विद्यार्थ्यांना इथं आपण शिक्षण देत आहोत. आणि संस्थेचे अन्य हे अजून कार्य भरपूर चालू आहे. संस्थेचे दरवर्षी शिबिर असतात. दोन्ही दरवडा या भागामध्ये आपण शिबिर देत असतो. त्या शिबिरातही दरवर्षी 150-200 पोरं असतात. आणि या संस्थेमध्ये आपण विद्यार्थ्यांना गायन, कव्वाल, कीर्तन, भजन, पाठ, पावल्या, गीता साहित्य असेल या सर्व पद्धतीचं आपण वारकरी शिक्षण आपण या वैजापूर भागामध्ये देत असतो. आणि केबीनेटचे आपले संपादक श्री आमचे मित्र गायके यांनी संस्थेला भेट दिली. तरी त्यांची संस्था महाराज तुमच्या संस्थेमध्ये किती सध्या किती मुलं आणि किती मुली कार्यरत आहे? आता संस्थेमध्ये मुलींचा आकडा जास्त आहे. मुली 70 मुली आहेत आणि 50 विद्यार्थी आहेत. असे दोन्ही मिळून 120 विद्यार्थी सध्या संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. आणि एवढंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून या संस्थेमध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेत असतात. जळगाव, खानदेश असेल, सोलापूर, सातारा आणि उस्मानाबाद, धाराशिव, जालना, इकडे नाशिक जिल्हा असेल, हा सर्व पट्टा इकडे या संस्थेमध्ये आपले विद्यार्थी आहेत. असे 120 विद्यार्थी आपण सध्या शिकवत आहोत. मुली असेल मुलं असेल बा यांना सकाळी का कोणते हे शिकवले जाते, पाठ कोणते शिकवले जाते बा कोणतं ते त्यांच्यावर असे बुद्धीवर जे परिणाम होतील, असे अभंग असतील, काय काय शिकवले जाते संस्थेमध्ये? सगळ्यात महत्वाचे दिनचर्या म्हणजे सगळ्यांची सुरुवात पहाटे 5 वाजल्यापासून. विद्यार्थी 5 वाजता उठतात. नंतर रियाज करतात गायनाची, संगीताची. आणि नंतर आंघोळ वगैरे करून नाश्ता करतात. नाश्ता झाल्यानंतर हनुमंचालीसा असते. दररोज विद्यार्थ्यांना नित्यनेमाने हनुमंचालीसा, हरिपाठ, रियाज कंटिन्यू असते. दुपारी मुलं शाळेत जातात 12 ते 6. शाळेत आल्यानंतर दररोज हरिपाठ असतो. हरिपाठ झाला की भोजन झालं की विद्यार्थ्यांचं हरिपाठ पाठांतर असतं. गीता संहिता असते. आणि कंप्युटरचं क्लास असतो. असे दिनचर्या असते. महाराज तुम्ही जे ग्रामीण भागामध्ये का बा जे मुलांसाठी जे शिबिर घेताय तर या संदर्भात कशासाठी घेताय बॉस? नेमकं शिबिराचा मुख्य हेतू म्हणजे मे महिन्यामध्ये सुट्टी असते विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या. आणि विद्यार्थी मे महिन्यामध्ये इकडे फिरत असतात. पूर्ण महाराष्ट्रभर संजयजी महाराज पाचपर गुरुवर यांच्या अध्यक्षतेखाली आणि नियोजनाखाली सर्व हे शिबिर चालत असतात महाराष्ट्रातले. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या हिंदू मुलांना आपली संस्कृती माहीत व्हावा, आपला हरिपाठ काय असतो, आपली श्रीमद भगवत गीता काय असते, आपला पकवास कशाला म्हणतात, पेटी कशाला म्हणतात, असं या शिबिराच्या या 15 दिवसाच्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण ते विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतो. आणि आपले 3ही शिबिर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. लोकांनी भरपूर सहकार्य केलं. त्यात तुमची ही नाश्त्याची पंगत होती. दरवर्षी तुम्ही ती नाश्त्याची पंगत कंटिन्यू देत आहात, त्याबद्दल तुमचे हार्दिक असे आभार मानतो. आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात आपण वैजापूर येथे भव्य दिव्य मुला मुलींचे बालसंस्कार शिबिर भरणार आहोत. त्या शिबिराचा कालावधी 1 मे ते 21 मे असा राहील. आणि या शिबिरामध्ये जवळजवळ 150 ते 200 विद्यार्थी करण्याचं आमचं टार्गेट आहे. आणि बघू आता जसं माऊली जशी बुद्धी देईल तसं आम्ही चालू आहे आमचं कार्य. महाराज तुमच्या संस्थेमध्ये का बा जे ते तुम्ही शिबिरचं नियोजन तुम्ही सांगितलंय, पुन्हा असं अनेक शिकवण काय राहते आतापर्यंत तुम्ही जे संस्था किती दिवसापासून आणि कितपर्यंत बा तुमच्यावाले विद्यार्थी असतील बा, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, असे किती झाले बा आतापर्यंत? विद्यार्थी आता
संस्था आताशी आमचं 3रं वर्ष चालू आहे संस्थेचं. जेव्हा संस्थेला 5 वर्ष कंप्लीट होतील तेव्हा या संस्थेतून गायक असेल, वादक असेल, कीर्तनकार असेल, आता हे विद्यार्थी मुली कीर्तन करतात, बाहेर फिरत आहेत. आणि 5 वर्षानंतर या संस्थेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भरपूर विद्यार्थी हे कीर्तनाच्या माध्यमातून बाहेर पडतील. आणि आता चालू स्थितीमध्ये सध्या मुली कीर्तन करतायत भरपूर. नाही महाराज, तुमच्या आता आता आपण संस्थेच्या बद्दल बोलूया. का तुमची संस्था का बा जे आळंदी येथे होती तर बा तुम्ही वैजापूर इथे का घेतली? संस्थेचा इकडं वैजापूरला आणण्याचा एकच उद्देश की आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या जवळील जे भागातील विद्यार्थी गोरगरिबांचे त्यांना जवळ व्हावा. एक आळंदी क्षेत्र काही इतक्या लांब येणं होत नाही, तर वैजापूर या ठिकाणी जवळ आपल्याला वारकरी शिक्षण जे आळंदीला शिक्षण भेटतं तेच वैजापूर ठिकाणी शिक्षण भेटावं ह्या हेतून आम्ही उद्देश केला. आणि मे जून मध्ये तो निर्णय घेऊन आम्ही तो जूनला इथं उद्घाटन करून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आणि नवीन वर्ष असूनही विद्यार्थी भरपूर आले. लोकांनी भरपूर आमच्यावर विश्वास ठेवला, प्रतिसाद दिला. नवीन जवळजवळ 60 विद्यार्थी नवीन आले आणि आळंदीचे 50 विद्यार्थी म्हणजे असे सध्या भरपूर विद्यार्थी या संस्थेमध्ये शिकत आहे.